तत्वानुसंधान. तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 168 आणि 168 पेजवर खालून 5वी ओळ मध्यभागीच आहे. अब ता उक्त अनुमिति प्रमा का विभाग वर्णन करे है. बरोबर. तर जीवाश्रया प्रमेमध्ये जी दोन प्रकारची प्रमा होती, एक पारमार्थिकी आणि एक व्यवहारिकी. त्या व्यवहारिकी जीवाश्रय प्रमेचे पुन्हा 6 प्रकार सांगितले होते. प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द, अर्थापत्ती आणि अभाव. त्यापैकी प्रत्यक्ष प्रमेचा विचार झाला. त्यानंतर काल अनुमिती प्रमेचा विचार करायला सुरुवात केली. तर काल अनुमितीचं लक्षण केलं होतं. पुन्हा त्या अनुमितीचा क्रम कसा आहे ह्याही गोष्टीचं विवेचन झालं. पुन्हा लिंग काय, व्याप्ती काय, पुष्कळ गोष्टीचं वर्णन झालं आहे. आता त्या अनुमिती प्रमेचा विभाग करतात, भेद वर्णन करतात. तो पहा. अब ता उक्त अनुमिति प्रमा का विभाग वर्णन करे. तहा उक्त अनुमिति प्रमा स्वार्थानुमिति, परार्थानुमिति, परार्थानुमिति इन भेदों करके 2 प्रकार की होवे है. अनुमिति प्रमेचे किती प्रकार? 2. कौन कौन? स्वार्थानुमिति, परार्थानुमिति. तहा इस पुरुष को दूसरे के उपदेशते विना ही व्याप्ति लिंग ज्ञानादिको करके जा अनुमिति होवे है सो स्वार्थानुमिति कही जावे है. त्यापैकी स्वार्थानुमिति म्हणजे काय आणि परार्थानुमिति म्हणजे काय याचं व्याख्यान करतात. स्वार्थानुमिति काय बरं तर सांगत आहे आत्ता वाचलेली ओळ. ता इस पुरुष को, कोणी पुरुष दुसरे के उपदेशते विना, दुसऱ्याने काहीही सांगितलेलं नाही आहे, स्वतःच त्याला बार बार सहचार दर्शन होऊन व्याप्तीचा निश्चय झाला. पर्वतादिकाच्या ठिकाणी हेतूचं ज्ञान झालं आणि त्यावरून त्याने अनुमान करून स्वतःच पर्वतादिकाच्या ठिकाणी वन्यादिकाचा निश्चय केला. तर हे जे त्याला स्वतःला ज्ञान झालं ही झाली काय? स्वार्थानुमिति. तेच दिलाय. ता इस पुरुष को दूसरे के उपदेशते विनाही, दुसऱ्याने उपदेश केल्या वाचूनच व्याप्ती लिंग ज्ञानादिको करके, व्याप्ती ज्ञान, लिंग ज्ञान इत्यादिकांच्या माध्यमाने जा म्हणजे जो अनुमिती होवे, जी अनुमिती उत्पन्न होते सो स्वार्थानुमिती कही जावे. त्याला स्वार्थानुमिती असं म्हणतात. सो स्वार्थानुमिती की रीती पूर्व निरूपण करी है. त्या स्वार्थानुमितीची काय रीती आहे, काय क्रम आहे, तो क्रम काल सांगितला, निरूपण केलाय, काल वर्णन केलाय त्याचं. अब दुसरी परार्थानुमिती का प्रकार वर्णन करे है. आता परार्थानुमिती म्हणजे काय, तिचं काय स्वरूप आहे या गोष्टीचं वर्णन करतात ग्रंथकार. ता पूर्वोक्त रीती से आप म्हणजे स्वतः पर्वतादी विषय, पर्वतादिकांच्या ठिकाणी वन्नी का निश्चय करके दुसरे पुरुष के प्रति जो ता वन्नी का निश्चय करावना है, ता का नाम परार्थानुमिति है. सरळच आहे. काय की स्वतः धूम ज्ञान, वन्नी ज्ञान, धूम ज्ञान, व्याप्ती ज्ञान इत्यादिकाच्या माध्यमाने पर्वतादिकाच्या ठिकाणी अनुमितीचा निश्चय केला, अनुमिती ज्ञान झालं. पण आपल्याला झालेलं ज्ञान दुसऱ्यालाही व्हावं याकरिता दुसऱ्या पुरुषाकरिता जो शब्द प्रयोग केला जातो त्याला म्हणायचं काय? जी परार्थानुमान, परार्थानुमिती. तेच लक्षण दिलं येतं. ता पूर्वोक्त रीती से आप स्वतः पर्वतादि विषय, पर्वतादिका ठिकाणी वन्नी का निश्चय करके दुसरे पुरुष के प्रति, दुसऱ्या पुरुषाकरिता जो ता वन्नी का निश्चय करावना आहे त्याला सुद्धा सांगायचं अरे बाबा पर्वत वन्नीवाला आहे. म्हणजे कशावरून? धूम दिसतो म्हणून. कारण जो जो धूमवाला असतो तो वन्नीवाला असतो. ज्याप्रमाणे स्वयंपाकघर, अशा रीतीने दुसऱ्यालाही वन्नीचं ज्ञान करवून देणं, ही जी प्रक्रिया याला म्हणायचं काय? परार्थानुमान. त्याच्यापासून उत्पन्न होणारी परार्थानुमिती. वन्नी का निश्चय करावना है ताका नाम परार्थानुमिति है.
परार्थानुमिति न्याय करिके सिद्धी होवे है. परार्थानुमितीची सिद्धी कशाने होते हो? न्यायाने. म्हणजे न्यायाने. न्याय म्हणजे काय सांगतायत स्वतः. तर परार्थानुमिती न्याय करिके म्हणजे न्यायाच्या द्वारे, न्यायाच्या माध्यमाने के करिके सिद्धी होवे है. तहा न्याय म्हणजे काय? अवयव के समुदाय का नाम न्याय है. न्याय म्हणजे काय? अवयवांचा समुदाय. कोणत्या अवयवांचा समुदाय सांगतायत? अवयव के समुदाय का नाम न्याय है. और ता अनुमान वाक्य विषय. ता म्हणजे त्या, अनुमान वाक्य विषय म्हणजे अनुमान वाक्याच्या ठिकाणी, अनुमान वाक्यामध्ये स्थित जे प्रतिज्ञाधिक वाक्य है तीनों का नाम अवयव है. अवयव म्हणजे काय बरं? अवयव शब्दाने काय घ्यायचं इथं? तर ते सांगितलं जाऊ राहिलं. तर एक वाक्य आहे, मोठं वाक्य, महावाक्य, अनुमान वाक्य. त्या अनुमान वाक्याच्या अंतर्गत जो एक एक भाग, एक एक तुकडा, त्याला म्हणायचं काय? अवयव. ज्याप्रमाणे अवयवी समजा आपलं शरीर झालं आणि एक एक अवयव तुकडा, हात, पाय, कान, नाक, डोळे, हे काय आहे? आपले अवयव. त्याप्रमाणे त्या अनुमान वाक्यामध्ये स्थित जे एक एक अंतर्गत छोटे छोटे वाक्य, त्याला म्हणायचं काय? इथं अवयव. तर अनुमान वाक्य विषय, अनुमान वाक्यामध्ये स्थित जे प्रतिज्ञाधिक वाक्य है तीनों का नाम अवयव है. तहा नैयिक तो प्रतिज्ञा, हेतु, उदाहरण, उपनय, निगमन इन पंच अवयव के समुदाय को न्याय कहे है. हे झाले 5 अवयव. 5 अवयव कोण कोण? प्रतिज्ञा, हेतु, उदाहरण, उपनय, निगमन. ठीक आहे. या 5 अवयवांच्या समुदायाला नैयायिक काय म्हणतात? न्याय असं म्हणतात. ठीक आहे जी. न्याय काय? जैसे उदाहरण, प्रसिद्ध अनुमान विषय. प्रसिद्ध अनुमान म्हटलं की लगेच डोक्यात आलं पाहिजे कोणता? पर्वतो वन्यमान धूमान. जैसे प्रसिद्ध अनुमान विषय पर्वतो वन्यमान, यह प्रतिज्ञा वाक्य है. हे कोणतं वाक्य आहे? प्रतिज्ञा वाक्य. सर्वात पहिलं प्रतिज्ञा केली काय? पर्वत वन्यवाला आहे. मग त्याची सिद्धी कशावरून? धूमात वगैरे. और धूमवत्वात, यह हेतु वाक्य आहे. पंचम्यंत किंवा तृतीयांत जे वाक्य असतं ते हेतु वाक्य आहे. तो धूमवत्वात यह हेतु वाक्य है. और यो यो धूमवान स वन्यमान यथा मानस, यह उदाहरण वाक्य आहे. जो जो धूमवाला असतो तो वन्यवाला असतो, ज्याप्रमाणे मानस स्वयंपाकघर. हे झालं कोणतं वाक्य? उदाहरण वाक्य. और तथाच अयम, तथाच अयम हे झालं उपनय वाक्य. पण तथाच अयम याचा काय अर्थ आहे हो? देतात. तथाच अयम हे संस्कृत आहे, त्याचा अर्थ सांगतायत. अर्थ यह की यह पर्वत, अयम म्हणजे हा पर्वत, तथा, तथा म्हणजे मानसाधिकाप्रमाणे धूमवाला आहे. है की? अयम तथा, अयम पर्वत तथा, तथा मानसाधिवत धूमवान, धूमवाला आहे. आणि मग तस्मात तथा, धूमवाला आहे म्हणून वन्यवाला आहे. हे झालं निगमन वाक्य. पुढचं तथाच अयम अर्थ यह पर्वत ता मानस की नाही, मानसाधिकाप्रमाणे धूम वाला है. यह उपनय वाक्य आहे, याला म्हणायचं उपनय वाक्य. और तस्मात तथा संस्कृत वाक्य आहे, पण शेवटचं कोणतं? निगमन वाक्य. तस्मात तथा अर्थ यह धूमवाला होणे. तस्मात, तस्मात म्हणजे धूमवाला असल्यामुळे, तथा, तथा वन्यवाला आहे कोण? पर्वत. हे झालं निगमन वाक्य. तस्मात तथा अर्थ यह धूमवाला होणे, ते धूमवाला असल्यामुळे, य पर्वत ता मानस की नाही, त्या मानसाप्रमाणे वन्यवाला ही है, वन्यवाला आहे. यह निगमन वाक्य है. हे कोणतं वाक्य झालं? निगमन वाक्य. इन प्रतिज्ञादिक पंच अवयव के लक्षण न्याय प्रकाश के 6 परिच्छेद विषय अनुमान निरूपण विषय कथन करे है. ठीक है. इन प्रतिज्ञादिक पंच अवयव के लक्षण, प्रतिज्ञादिक जे 5 अवयव सांगितले आता, यांचे लक्षण स्वतंत्र स्वतंत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते लक्षण आम्ही केलेले आहेत म्हणे. कुठं? न्याय प्रकाश ग्रंथामध्ये.
इन प्रतिज्ञाधिक पंचावयों के लक्षण न्याय प्रकाश के श्रेष्ठ परिच्छेद विषय अनुमान निरूपण विषय अनुमान निरूपणाच्या प्रकरणामध्ये कथन करे आहे. ते तहासे जाणी लेणे, ज्याला यांचे स्वतंत्र प्रत्येकाचं लक्षण पाहिजे असेल त्याने त्या ग्रंथामधून जाणून घ्यावेत. ते तहासे जाणी लेणे. इस प्रकार के प्रतिज्ञाधिक पंचावयों के समुदाय रूप न्याय थे ता अन्य पुरुष को भी व्याप्ति लिंगादिकों का ज्ञान हुई के ता वन्य की अनुमिति होवे है. इसी का नाम परार्थानुमिति है. वर सांगितलं होतं ना, न्याय करिके न्यायाच्या द्वारे जी अनुमिती उत्पन्न होते तिला म्हणायचं काय? परार्थानुमिती. मग न्याय काय? तर न्याय सांगितला मग हे 5 अवयव. आता शेवट सांगतात इस प्रकार के, सापडलं का? अशा प्रकारचे जे प्रतिज्ञाधिक 5 अवयव के समुदाय रूप न्याय, प्रतिज्ञाधिक 5 अवयवांचा समुदाय स्वरूप जो न्याय आहे की नाही, त्या न्यायाने न्यायते ता अन्य पुरुष को भी, आणि दुसरा जो पुरुष आहे की ज्याला माहित नाही पर्वत वन्यवाला आहे की नाही म्हणून, असा जो अन्य पुरुष आहे त्याला देखील ज्ञान होऊन जातं या 5 अवयव रूप वाक्याने. कोणतं ज्ञान होऊन जातं? व्याप्ती लिंगाधिकाचं ज्ञान होतं. मग त्याच्यावरून त्याचा निश्चय होतो की पर्वत वन्यवाला आहे. तर अन्य पुरुष को भी व्याप्ती लिंगाधिकों का ज्ञान होई के, व्याप्ती लिंगाधिकाचं ज्ञान होऊन ता वन्य की अनुमिती होवे, वन्यची काय होते? अनुमिती होऊन जाते. इसी का नाम परार्थानुमिती है. यालाच काय म्हणायचं? परार्थानुमिती. हे झालं न्यायिक मतानुसार. और वेदांत सिद्धांत विषय तो वेदांत सिद्धांतामध्ये तर प्रतिज्ञा हेतु उदाहरण इन 3 अवयवों के समुदाय का नाम न्याय है. वेदांत मतामध्ये 3 अवयव मानले आहेत. प्रतिज्ञा हेतु उदाहरण, शेवटचे 2 नाही. कोण कोण? उपनय निगमन. प्रतिज्ञा हेतु उदाहरण इन 3 अवयवों के समुदाय का नाम न्याय है. अथवा काही वेदांताच्या काही आचार्यांमध्ये, वेदांताचे दुसरे काही आचार्य आहेत ते म्हणतात तसं नाही. न्याय शब्दाने हे 3 नाही घ्यायचे. प्रतिज्ञा हेतु उदाहरण मग कोण 3 घ्यायचे? तर उदाहरण उपनय निगमन हे 3 घ्यायचे. काही असू द्या, पण वेदांत मतामध्ये न्याय शब्दाने अनुमानाचे जे वाक्य आहे ते 3 ग्राह्य आहे. मग कदाचित प्रतिज्ञा हेतु उदाहरण ह्या 3घाला न्याय म्हणा, किंवा उदाहरण उपनय निगमन ह्या 3घांना तेच दिले. अथवा उदाहरण उपनय निगमन इन 3 अवयवों के समुदाय का नाम न्याय है. या 3 अवयवाच्या समुदायाचं नाव काय आहे? न्याय. इसी न्याय ते ता अन्य पुरुष को अनुमिति ज्ञान विषय उपयोगी व्याप्ती आदिकों का ज्ञान होवे है. इसी न्याय ते म्हणजे या 3 वाक्यात्मक न्यायाच्या द्वारेच ता अन्य पुरुष को, त्या दुसऱ्या पुरुषाला देखील अनुमिती ज्ञान विषय उपयोगी, अनुमिती ज्ञान उत्पन्न होण्यामध्ये उपयोगी कोण? व्याप्ती आदिकों का ज्ञान, व्याप्ती ज्ञान, हेतु ज्ञान वगैरे हे सर्व होऊन जातं या 3 वाक्यानेच. अनुमिती ज्ञान विषय उपयोगी व्याप्ती आदिकों का ज्ञान होवे है. लागलं याते. म्हणून पंच अवयव मानणे निष्फल ही है. म्हणून वेदांताचार्य म्हणतात, वेदांतामध्ये आचार्यांचं असं म्हणणं आहे, वेदांताच्या आचार्यांचं असं म्हणणं आहे काय की 5 अवयव मानाची काही जरूरत नाही आहे. 3 अवयव मानूनच जर सर्व काम होतं, सर्व ज्ञान होत असेल, 5 अवयव मानाची गरज नाही. 3 अवयवालाच काय म्हणतात? न्याय म्हणतात. आणि या न्यायाच्या द्वारे दुसऱ्या पुरुषाला परार्थानुमिती उत्पन्न होते. या ते पंचावयव मानणे निष्फल ही है. इति तहा पूर्व पर्वतो वन्यमान इस लौकिक अनुमान वाक्य विषय ते प्रतिज्ञाधिक अवयव दिखाए है की नाही. तर पूर्वी पर्वतो वन्यमान धुमार हे जे अनुमान आहे, प्रसिद्ध अनुमान, त्यामध्ये 5 अवयव कोणकोणते आहे हे दाखवले. आत्तावर काय सांगितलं होतं की पर्वतो वन्यमान हे प्रतिज्ञा वाक्य आहेत. धूमवत्वात हे हेतु वाक्य आहे. यो यो धूमवान सहस वन्यमान यथा मानस हे उदाहरण वाक्य आहे. तथाचयम हे उपनय वाक्य आहे. आणि तस्मात तथा हे निगमन वाक्य आहे. म्हणजे प्रसिद्ध अनुमानामध्ये 5 कोणकोणते आहे याचं स्पष्टीकरण केलं. बरोबर. आता काय स्पष्टीकरण करायचं मग सांगतायत. तहा पूर्व म्हणजे वर पर्वतो वन्यमान इस
लौकिक अनुमान वाक्यविषय, या लौकिक अनुमानाच्या वाक्यामध्ये ते प्रतिज्ञाधिक अवयव दिखाए दाखवले. अब मग आता काय करणार? अब जीव ब्रह्म के अभेद साधक, जीव आणि ब्रह्म यांचा काय आहे? अभेद आहे. त्या अभेदाला सिद्ध करणारं जे अनुमान, त्या अनुमानामध्ये देखील हे 5 अवयव कसे आहेत ही गोष्ट आता दाखवतात कोण? ग्रंथकार. अब जीव ब्रह्म के अभेद साधक वैदिक अनुमान वाक्यविषय, याला नाव दिलंय काय? वैदिक अनुमान. काय म्हणायचं? वैदिक अनुमान. वेद प्रतिपादित जीव आणि ब्रह्म यांचा अभेद सिद्ध करण्याकरिता उपयोगात येणारं जे अनुमान त्याला म्हणायचं काय? वैदिक अनुमान. अब जीव ब्रह्म के अभेद साधक वैदिक अनुमान वाक्यविषय, वैदिक अनुमान रूप वाक्यामध्ये देखील ते प्रतिज्ञाधिक अवयव निरूपण करे है. ते प्रतिज्ञाधिक वाक्य कोण कोण आहेत, कसे कसे आहेत, वेगवेगळं करून आम्ही दाखवतो म्हणे, निरूपण करे. तहा जीव परस्मात् न विद्यते, है की नाही? सच्चिदानंद लक्षणत्वात् यह सच्चिदानंद लक्षण स परस्मात् न विद्यते यथा परमात्मा तथा च अयम तस्मात् तथा. हे झाले 5 अवयव या ठिकाणचे. आता प्रत्येकाचा अर्थ सांगताय. ठीक आहे. तर काय काय म्हटलं आहे? पक्ष कोण आहे इथं? जीव. पक्ष कोण आहे? जीव. साध्य कोण आहे? परस्मात् न विद्यते. परस्मात् म्हणजे परमात्म्यापासून भिन्न नाही आहे. ठीक आहे. का बरं? हेतू सच्चिदानंद लक्षणत्व. जीव हा सत चित आनंद स्वरूप असल्यामुळे, है की नाही, परमात्म्यापासून तो भिन्न नाही आहे. का? कशावरून? जो यह सच्चिदानंद लक्षण, जो सच्चित आनंद स्वरूप असतो तो परमात्म्यापासून भिन्न नसतो. परस्मात् न विद्यते यथा परमात्मा, जसा परमात्मा परमात्म्यापासून भिन्न आहे का? नाही. का? सच्चित आनंद स्वरूप आहे म्हणून. परमात्मा स्वतः सच्चित आनंद स्वरूप आहे म्हणून ज्याप्रमाणे परमात्मा परमात्म्याहून भिन्न नाही, त्याप्रमाणे जीव सुद्धा सच्चित आनंद स्वरूप असल्यामुळे तो जीव देखील परमात्म्यापासून भिन्न नाही असं म्हणायचं. तथाच अयम तथाच अयम जीव तथा सच्चित आनंद स्वरूप. जीव सुद्धा कसा आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे. हे झालं तथाच अयमचा अर्थ. अयम जीव तथा सच्चिदानंद स्वरूप लक्षण. तस्मात् सच्चिदानंद लक्षणत्वात् तथा परस्मात् न विद्यते. परमात्म्यापासून भिन्न नाही. कोण? जीव. तस्मात् तथा. अर्थ यह जीव परमात्मा ते भिन्न नहीं है कि नाही? यह तो प्रतिज्ञा वाक्य आहे. हे प्रतिज्ञा वाक्य जसं उदाहरणामध्ये पर्वतो वन्यमान हे कोणतं वाक्य होतं? प्रतिज्ञा वाक्य. त्याप्रमाणे यह जीव हा जीव परमात्म्यापासून भिन्न नाही. ही वाक्य झालं कोणतं वाक्य? प्रतिज्ञा वाक्य. परमात्मा ते भिन्न नहीं है, यह तो प्रतिज्ञा वाक्य है. और सच्चित आनंद रूप होणे ते पंचम्यंत आलतं ना, सच्चिदानंद लक्षणत्वात, हे कोणतं वाक्य आहे? हेतु वाक्य. सच्चित आनंद होणे ते यह हेतु वाक्य है. और यह सच्चिदानंद लक्षण स परस्मात् न विद्यते यथा परमात्मा आलतं ना वर, हे कोणतं वाक्य? उदाहरण वाक्य. तेच देऊ राहिले. और जो सच्चिदानंद रूप होवे है, जो सच्चिदानंद रूप असतो सो परमात्मा ते भिन्न होता नहीं. तो परमात्म्यापासून भिन्न नहीं है. परमात्मा ते भिन्न होता नहीं. जैसे परमात्मा है ज्याप्रमाणे परमात्मा. यह उदाहरण वाक्य है. हे कोणतं वाक्य आहे? उदाहरण वाक्य आहे. और जीव परमात्मा की न्यायी सच्चिदानंद रूप है कि नहीं? यह उपनय वाक्य आहे. तथाच अयम. तथा शब्दाने कोण घे? तथाच अयम. पहिलं अयम तथाच असं लावायचं. अयम म्हणजे कोण? जीव. तथा म्हणजे परमात्मा की नाही सच्चिदानंद रूप आहे. तथा मतलब सच्चिदानंद रूप आहे परमात्म्याप्रमाणे.
हे झालं कोणतं वाक्य? उपनय. यह उपनय वाक्य है. और शेवटचं तत्तस्मात तथा. और सच्चिदानंद रूप होणे ते सच्चित आनंद रूप असल्यामुळे यह जीव ता परमात्मा ते अभिन्न ही है. त्या परमात्म्यापासून भिन्न नाही, अपितु अभिन्नच आहे. हे झालं कोणतं? निगमन वाक्य. यह निगमन वाक्य है. इस प्रकार के प्रतिज्ञादिक 3 अवयवों के वा उदाहरणादिक 3 अवयवों के समुदाय रूप न्याय ते इस अधिकारी पुरुष को व्याप्ति लिंगादिकों का ज्ञान हुई के जीव ब्रह्म के अभेद विषयक अनुमिति प्रमा होवे है इति. लागलं. इस प्रकार के, अशा प्रकारचे जे प्रतिज्ञादिक 3 अवयव के, प्रतिज्ञादिक 3 अवयवाने देखील काम होऊन जातं, पण दाखवले 5 वर न्यायाच्या रीतीनुसार, नैयायिकाच्या रीतीनुसार, म्हणून इथे 5 दाखवले. ठीक है ना. तो इस प्रकार के प्रतिज्ञादिक 3 अवयव के किंवा प्रतिज्ञादिक 3 अवयव घ्या किंवा उदाहरणादिक 3 अवयव घ्या वा उदाहरणादिक 3 अवयव के समुदाय रूप न्याय ते समुदाय रूप न्यायाच्या द्वारे इस अधिकारी पुरुष को काय होतं? व्याप्ती लिंगादिकों का ज्ञान होई की व्याप्ती लिंग इत्यादिकाचं ज्ञान होऊन जातं. आणि ज्ञान होई की जीव ब्रह्म के अभेद विषयक, जीव आणि ब्रह्माचा अभेदच आहे, जीव ब्रह्माच्या अभेदाला विषय करणार ज्ञान, अनुमिती ज्ञान उत्पन्न होऊन जातं अधिकारी पुरुषाला. जीव ब्रह्म के अभेद विषयक अनुमिती प्रमा होवे है इति. लागलं. आता पुढे शंका. पूर्व पक्षी शंका घेऊन राहिला. ता जीवात्मा विषय जबी किसी प्रमाण करिके सच्चिदानंद रूपता सिद्ध होवे तभी ता सच्चिदानंद रूपत्व हेतु ते ता जीव विषय ब्रह्म का भेद सिद्ध होवे. लागलं. आता पहा शंका. अगोदर थोडं समजून घेऊया. काय म्हणतो तो? सरळ शंका आहे. शंका काही कठीण नाही आहे, सरळ शंका आहे त्याची. तर म्हणे आत्ता जे तुम्ही वर वैदिक अनुमान दिलं त्यामध्ये काय ते अनुमान आहे बरं? जीव परस्मात् न भिद्यते सच्चिदानंद रूपत्वात् सच्चिदानंद लक्षणत्वात् यो यह सच्चिदानंद लक्षण स परस्मात् न भिद्यते तथा परमात्मा तथा चायम तस्मात् तथा. हे अनुमान आहे की नाही? पक्ष कोण आहे यामध्ये? जीव. हेतू कोण आहे? सच्चिदानंद लक्षणत्वात सच्चिदानंद रूपत्वात या लक्षणत्वात हा हेतू आहे. बरोबर आहे की नाही? पक्षाच्या ठिकाणी असावा लागतो कोण? हेतू. जसं प्रसिद्ध अनुमानामध्ये पर्वतो वन्यमान धूमा, हेतू कोण आहे? धूम. तो धूम हेतू. पक्ष कोण आहे इथं? पर्वत. पक्ष असा जो पर्वत त्याच्या ठिकाणी धूम हेतू आहे की नाही? बरं, धूम हेतू प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे, अन्य प्रमाणाने सिद्ध आहे. आणि म्हणून त्या धूम हेतूला घेऊन पर्वताच्या ठिकाणी आपल्याला व निरूप साध्याची काय करता आली? सिद्धी करता आली. त्याप्रमाणे या वैदिक अनुमानामध्ये जीवरूप पक्षाच्या ठिकाणी जर परमात्म्याचा अभेद सिद्ध करायचा आहे आणि तो अभेद सिद्ध करण्याकरिता जर हेतू द्यायचा आहे कोणता? सच्चिदानंद लक्षणत्वात, तर तो सच्चिदानंद लक्षणत्वात हा हेतू असला पाहिजे. कुठं? जीवाच्या ठिकाणी. म्हणजे कुठं? पक्षाच्या ठिकाणी. आहे की नाही? आणि म्हणे मग जीवाच्या ठिकाणी आहे ना सच्चिदानंद लक्षणता सच्चिदानंद रूपता. अहो म्हणे तिथं धूम तर प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध आहे, पण इथं जीवाच्या ठिकाणी सतरूपता आहे, चितरूपता आहे, आनंद रूपता आहे. कशावरून? हे अगोदर तुम्हाला कोणत्या तरी प्रमाणाने सिद्ध करावं लागेल, कारण प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध नाही आहे. जीवच प्रत्यक्ष प्रमाणाने दिसत नाही, तर जीवाच्या ठिकाणी राहणारे सच्चित आनंद वगैरे कुठून दिसणार? अर्थात जीवाच्या ठिकाणी सच्चित आनंद लक्षण रूप हेतू आहे की नाही हाच अगोदर निर्णय झालेला नाही आहे. अगोदर तुम्हाला पक्षरूप जीवाच्या ठिकाणी सच्चित आनंद लक्षणत्वात हा जो हेतू आहे तो जीवाच्या ठिकाणी सिद्ध करावा लागेल. आणि जेव्हा सिद्ध होईल तेव्हा त्या सच्चिदानंद लक्षण ह्या हेतूला घेऊन जीवाच्या ठिकाणी परमात्म्याचा अभेद सिद्ध करता येईल. म्हणून आता प्रस्तुत प्रसंगी काय सिद्ध करण्याची जबाबदारी ग्रंथकारावर येत आहे, सिद्धांतावर येत आहे?
जीवाच्या ठिकाणी सच्चिदानंद रूपताची सिद्धी करणं. ठीक आहे की नाही? अशी तो शंका घेऊ राहिला की म्हणे अगोदर जीवाच्या ठिकाणी सच्चिदानंद रूपताच तुमची सिद्ध नाहीये, तर कसं काय तुम्ही त्याला हेतू करून साध्याची सिद्धी करणार, अशी शंका आहे. शंका पहा. शंका ता जीवात्मा विषय, त्या जीवात्म्याच्या ठिकाणी जबी जेव्हा किसी प्रमाण करिके, कोणत्या तरी प्रमाणाच्या द्वारे सच्चिदानंद रूपता सिद्ध होवे, सच्चित आनंद रूपता सिद्ध होईल, तभी तेव्हा ता सच्चिदानंद रूप हेतू ते, तेव्हा त्या सच्चिदानंद रूपाला हेतू करून त्या हेतूच्या द्वारे ता जीव विषय, त्या जीवाच्या ठिकाणी ब्रह्म का अभेद सिद्ध होवे, परमात्म्याचा अभेद म्हणजे ब्रह्माचा अभेद सिद्ध होईल. परंतु ता जीव की सच्चिदानंद रूपता विषय कोई भी प्रमाण नहीं है. कोण म्हणून राहिला? पूर्व पक्षी आहे की नाही? म्हणून परंतु ता जीव की, त्या जीवाच्या सच्चिदानंद रूपतेविषयी, म्हणजे जीव हा सच्चित आनंद रूप आहे याविषयी एकही प्रमाण नाही. मग जीवाच्या ठिकाणी हेतूच जर सिद्ध होत नसेल तर त्या हेतूच्या द्वारे साध्याची सिद्धी कशी होईल? हेतूच नाहीये, साध्याची सिद्धी कसं काय होणार? कळलं की नाही? पंक्ती पहा. परंतु ता जीव की सच्चिदानंद रूपता विषय कोई भी प्रमाण नहीं है याते, म्हणून सो सच्चिदानंद रूपत्व हेतू ता जीवरूप पक्ष विषय अवृत्ती होणे ते. अवृत्ती म्हणजे राहणारा नसल्यामुळे. वृत्ती शब्दाचा अर्थ आहे राहणे, अवृत्ती म्हणजे न राहणे. अर्थात इथं पक्षाच्या ठिकाणी हेतू कसा आहे? वृत्ती आहे का अवृत्ती आहे? अवृत्ती आहे. आणि साध्याची सिद्धी करण्याकरिता पक्षाच्या ठिकाणी हेतू वृत्ती व्हावा लागतो का अवृत्ती? वृत्ती. पर्वताच्या ठिकाणी धूमरूप हेतू वृत्ती आहे का अवृत्ती आहे? वृत्ती आहे. वृत्ती म्हणजे राहणार आहे की नाही? आणि इथं तर वैदिक अनुमानामध्ये तर जीवरूप पक्षाच्या ठिकाणी सच्चिदानंद रूप हेतू कसा आहे? अवृत्ती म्हणजे आहेच नाही आहे. तर तुम्ही त्याला घेऊन कसं काय साध्याची सिद्धी करणार? कसं काय जीवाचा परमात्म्याबरोबर अभेद सिद्ध करणार? असं म्हणू राहिला कोण? पूर्व पक्षी. याते सो सच्चिदानंद रूपत्व हेतू ता जीवरूप पक्षविषय, बरोबर, जीवरूप पक्षाच्या ठिकाणी अवृत्ती होणे ते स्वरूपासिद्ध नामा हेत्वाभास है. म्हणून तसं हेतू नाही म्हणे, हेत्वाभास आहे. कोणता हेत्वाभास? स्वरूपासिद्ध आहे की नाही? पक्षाच्या ठिकाणी स्वरूपता हेतू न राहणं याला म्हणतात काय? स्वरूपासिद्ध. उदाहरण शब्द चाक्षुष काय, किंवा शब्द गुण चाक्षुषत्वात असा अनुमान करा. काय? शब्द गुण चाक्षुषत्वात हे अनुमान आहे. इथला हेतू कोण? चाक्षुषत्व. चाक्षुषत्व म्हणजे चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्व, चक्षुच्या द्वारे प्रत्यक्षाचा विषय होय, बरोबर. पक्ष कोण आहे? शब्द. साध्य काय आहे? गुणत्व. आणि पक्ष कोण आहे? शब्द. हेतू काय आहे? चाक्षुषत्व. तर चाक्षुषत्व हेतू शब्दरूप पक्षाच्या ठिकाणी आहे का? शब्दाच्या ठिकाणी चाक्षुषत्व आहे का श्रावणत्व आहे? श्रावणत्व आहे. चाक्षुषत्व कधीच नाही, आहे की नाही? असा एकतरी शब्द तुम्हाला चक्षुद्वारे दिसतो का? म्हणजे कसं काय नाही? हे काय वाचू राहिलो आम्ही, कसं काय दिसत नाही? हे शब्द नाही आहे. हे काय आहे? हे काय आहे? त्याला काय नाव आहे? हे मोडी किंवा आकार आहे, लिपी आहे. तुम्हाला शाई दिसती, आहे की नाही? ही शाईच आहे की नाही? शब्द नाही. शब्द त्याला म्हणतात जे ऐकू येतात, आहे की नाही? तुम्ही असं पुस्तक कानाला जरी लावलं शब्द ऐकू येणार नाही. कळलं की नाही? म्हणून हे शब्द नाही आहे, जे ऐकू येतात ते शब्द. मग शब्दाच्या ठिकाणी श्रावणत्व आहे का चाक्षुषत्व आहे? श्रावणत्व आहे. पण हेतू दिला कोणता? चाक्षुषत्व. कसा हेतू आहे? हेतू एक हेत्वाभास आहे. हेत्वाभास आहे. कोणता? स्वरूपास. त्याप्रमाणे इथं वैदिक अनुमानात सुद्धा जीवरूप पक्षाच्या ठिकाणी सच्चिदानंद रूपता सिद्धच नाही आहे, नाहीच आहे, कारण प्रमाणच नाही त्याच्यासाठी. याचा अर्थ हेतू कसा झाला? हेत्वाभास झाला. हेतू नाही आहे, सदहेतू नाही, तो हेत्वाभास. कोणता? स्वरूपास सिद्ध नावाचा हेत्वाभास आहे. कोण म्हणून राहिला? पूर्व पक्षी. हे पण विसरायचं नाही, तर पूर्व पक्षाला समजायचं सिद्धांत पक्षी.
याते सो सच्चिदानंद रूपत्व हेतु ता जीवरूप पक्ष विषय अवृत्ती होणे ते स्वरूपा सिद्धी नामा हेत्वाभास है. लागलं. ऐसी शंका के प्राप्त होईल. अशी जर कोणी शंका केली तर आता उत्तर देतात. उत्तर काय दिलं जाईल बरं आता? कोण सांगतो? खाली न पाहता. जीव सच्चिदानंद स्वरूप आहे. हा, हे उत्तर द्या. श्रुती स्मृती प्रमाणाने सिद्ध करायचं. म्हणजेच जीवाच्या ठिकाणी हेतूची सिद्धी होईल. म्हणजे हेत्वाभास नसून सदहेतू हे सिद्ध होईल. तेव्हा कुठं त्या हेतूला घेऊन साध्याची सिद्धी करता येईल. अब श्रुती अर्धविराम, स्मृती अर्धविराम झालं. अब श्रुती स्मृती युक्ती तीन गोष्टी आणि अनुभव, हा 4. अब श्रुती स्मृती युक्ती अनुभव, युक्तीच्या नंतर सुद्धा अर्धविराम. अब श्रुति स्मृति युक्ति अनुभव इन चारों करिके ता जीवात्मा विषय सत चित आनंद रूपता सिद्ध करे है. जीवाच्या ठिकाणी सच्चित आनंद रूपतेची काय करायची? सिद्धी. त्यासाठी प्रमाण काय? श्रुतीचं प्रमाण. हे सारं पाठ करून ठेवायचं. कोणत्या श्रुती प्रमाण आहे की ज्याच्यामुळे जीवाच्या ठिकाणी सच्चिदानंद रूपताची सिद्धी होत आहे. स्मृती वचन कोणतं आहे? युक्ती काय दिली? अनुभव काय दिला? हे सारं अलग करता आलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे की नाही? खूप महत्वाचे विषय आहेत. सच्चित आनंद रूपता सिद्ध करे है. तहा आता क्रमाक्रमाने देऊ राहिले. अविनाशी वा अरे अयम आत्मा सन्मात्रो नित्य शुद्धो बुद्ध ही श्रुती आहे. काय सांगितलं की अरे मैत्री अयम आत्मा अविनाशी. हा आत्मा कसा आहे? अविनाशी म्हणजे विनाश न होणारा, नष्ट न होणारा, विनाश रहित आहे की नाही. अर्थात याच्यातून काय सिद्ध झालं? सत्वरूपता. कारण सत्वच असतो तो नित्य असतो, तो विनाशरहित आहे, नाशरहित आहे म्हणजे सत्य आहे. और सन्मात्रो नित्य, सत्स्वरूप असून सन्मात्र असून नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे की नाही. असं अर्थ. हे मैत्रेयी याज्ञवल्क्य मुनी आपल्या पत्नीला मैत्रेयीला काय करतात? उपदेश करतात. याच्यावरून हे लक्षात येतं काय की स्त्रियांना सुद्धा वेदांत ऐकण्याचा अधिकार आहे. जर नसता तर त्यांनी उपदेश केलाच नसता. प्रत्यक्षात उपनिषद प्रमाण आहे की नाही. हा, वेदांत ऐकण्याचा अधिकार सर्वच मनुष्य मात्रांना आहे. कारण वेदांत म्हणजे काय? भलं तुम्ही कदाचित क्षुद्राधिक असेल समजा कोणी, तर वेदांत वाक्य वेदाचे वाक्य उच्चारण करायला अधिकार नसेल, परंतु वेदांत ऐकण्याचा अधिकार मात्र सर्वांनाच आहे. कारण वेदांत ऐकणं म्हणजे काय? आपल्या घरचा मार्ग आहे की नाही. आपल्या घरी जाण्याचा तो काय आहे? मार्ग आहे. आणि आपल्या घरी जाण्याला कोणाला इच्छा नसते? प्रत्येकाला इच्छा असते. म्हणून वेदांताचे अधिकारी सर्वच आहेत असा अर्थ. अविनाशी वा अरे अयम आत्मा सन्मात्रो नित्य शुद्ध बुद्ध अर्थय. हे मैत्री यह आत्मा विनाशते रहित है. हा आत्मा कसा आहे? विनाशाने रहित आहे. और यह आत्मा सत्ता मात्र है. आलता ना पुढं सन्मात्र. सत्ता मात्र म्हणजे सत्स्वरूप आहे, तथा नित्य है, तथा शुद्ध है, तथा ज्ञान स्वरूप है. बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप है. इत्यादि श्रुतियों करिके इत्यादि श्रुतींच्या द्वारे इस जीवात्मा की सत्य रूपता सिद्ध होवे. जीव सत्य आहे ही गोष्ट सिद्ध झाली. और आता नित्य रूपता सांगतात. नित्य सर्वगत स्थाणु अचलोयम सनातन. ठीक. हा आत्मा कसा आहे? नित्य आहे. सर्वगत म्हणजे व्यापक आहे. स्थाणु आहे, स्थाणु स्वरूप आहे म्हणजे क्रियारहित आहे. अचल चलन रूप क्रियारहित आहे. अयम सनातन अनादि सिद्ध आहे आत्मा. अर्थ यह आत्मा नित्य है, तथा सर्वत्र व्यापक आहे. नित्य आहे, सर्वगत म्हणजे सर्वत्र व्यापक आहे. तथा स्थाणु म्हटलं होतं की नाही. स्थाणूचा अर्थ तथा कूटस्थ आहे की नाही. कुटाप्रमाणे स्थित आहे. तथा अचल आहे म्हणजे क्रियारहित आहे. तथा सनातन, सनातन म्हणजे अनादि सिद्ध आहे. उत्पन्न होत नाही, तो उत्पन्नही होत नाही, नष्टही होत नाही. कोण? मी आत्मा ब्रह्म. कळलं? तथा सनातन आहे. इत्यादिक गीता स्मृती के वचनो करिके भी. हे कुठलं वचन आहे? स्मृती वचन म्हणजेच गीतेचं वचन. गीतेत आलेलं आहे
नित्य सर्वगतस्थाणूरचलोऽयं सनातनः. कुठला अध्याय? चला. इत्यादी गीता स्मृती के वचनों खरी गीतारूप स्मृतीच्या वचनावरून देखील ता जीवात्मा की सत्य रूपता सिद्ध होवे. आत्मा कसा आहे, जीवात्मा कसा आहे, सत्य स्वरूप आहे, ही गोष्ट सिद्ध होते. और यह जीवात्मा जो सत्य नहीं होवे तो, आता हे आतापर्यंत दोन गोष्टी सांगितल्या, श्रुती स्मृती, तिसरी काय आहे, युक्ती. युक्तीने सांगतात आता. और यह जीवात्मा जो सत्य नहीं होवे, जर हा जीवात्मा सत्य नसेल म्हणजे नित्य नसेल, तो तर कृतनाश अकृताभ्यागम इन दोनों दोषों की प्राप्ती होवेगी. या दोषांची काय येते मग, प्राप्ती. केव्हा? जर आत्मा नित्य मानला नाही तर. सत्य म्हणजे नित्य मानला नाही तर. कसं काय बरं? समजा आता एखादा प्राणी जन्माला आला आहे की नाही, आणि त्याचा जन्म होण्याच्या अगोदर तुम्ही त्याला जर मानत नसाल, आहे की नाही, म्हणजे आपल्याला नित्य म्हणत नाही आहे, आताच उत्पन्न झाला. आता उत्पन्न झाला तर आता जो तो जीव सुखदुःख भोगू राहिला, ते कुठले, कोणत्या कर्माचं फळ? कारण याच्या अगोदर तुम्ही त्याचं अस्तित्व मानलंच नाही. याचा अर्थ न केलेल्या कर्माची प्राप्ती. याला म्हणतात काय? अकृताभ्यागम. अकृत म्हणजे न केलेलं असं जे कर्म, त्याचा अभ्यागम म्हणजे त्याची प्राप्ती. बरोबर. आणि जीवनभर त्याने कर्म केले आणि मेल्यानंतर तुमच्या सिद्धांतानुसार काय, आत्मा पुढे राहत नाही, कारण तुम्ही त्यांना नित्य मानत नाहीये. मग शरीर नाशाबरोबर जर आत्म्याचा नाश मानला तर जीवनभर केलेल्या कर्माचं काय, फला वाचून कर्माचाही नाश मानावा लागेल. याला म्हणतात काय, कृतनाश. केलेल्या कर्माचा फलभोगा वाचून नाश, हे दोष प्राप्त होतात. आणि जर हे दोष प्राप्त झाले तर सारी विसंगती होऊन जाईल, आहे की नाही. हे जगताचं राडगाडं सारं बिघडून जाईल. म्हणून असं नाही आहे. याचा अर्थ आत्मा कसा आहे, नित्य आहे. हे युक्तीने देखील सिद्ध होतं. ठीक आहे. और यह जीवात्मा जो सत्य नहीं होवे तो कृतनाश तथा कृताभ्यागम इन दोनों दोषों की प्राप्ति होगी. तहा करे हुए पुण्य पाप कर्म का जो फल भोगते विना विनाश, केलेल्या संपादन केलेल्या जो पुण्य पाप कर्माचा फल भोगा वाचून नाश, जो फल भोगते विना विनाश है ताका नाम कृतनाश है. और पूर्व नहीं करे हुए कर्म का, याच्या अगोदर न केलेल्या कर्माची अचानक प्राप्ती. कर्ज तर घेतलं नाही, पण बँकेत जाऊन पाहिलं तर तुमच्या डोक्यावर खूप कर्ज दाखवलं खात्यावर. कसं काय गो, आम्ही तर घेतलं नाही. मग भांडायला गेला हा, तेव्हा त्यांनी शोधलं तर दुसऱ्याच्या खात्यावर, त्याच्या खात्यावर पडलं होतं. मग ते काढलं, कळलं की नाही. पण असं होणं म्हणजे काय, अकृताभ्यागम, न केल्याची प्राप्ती. और पूर्व नहीं करे हुए कर्म का जो फल भोग है ताका नाम अकृताभ्यागम है. लागलं. इत्यादी युक्ती करके भी, इत्यादी युक्तींच्या द्वारे देखील ता जीवात्मा की सत्य रूपता सिद्ध होवे, है की नाही. जीवात्मा काय आहे, सत्य आहे, या गोष्टीची सिद्धी होते युक्तीने देखील. आतापर्यंत काय काय प्रमाण दिलं, श्रुती स्मृती युक्ती. आता अनुभव सांगतात. और अहम अस्मि या प्रकार के अनुभव ते भी ता आत्मा की सत्य रूपता सिद्ध होवे. हा सर्वांना अनुभव आहे. प्रत्येक जण स्वतःला म्हणतो की नाही, अहम अस्मि, मी आहे, है की नाही. बरं, मी आहे ही कधी कधी म्हणतो, कधी कधी म्हणत नाही, असं आहे का, नाही, सर्वदा म्हणतो. जागृतीत, स्वप्नात, सुषुप्तीत, है की नाही, इथं तिथं, अमुक ठिकाणी, सर्व ठिकाणी, सर्व देशात, सर्व कालात ही प्रतीती हमेशाच आहे. लहानपणी आहे, तरुणपणी आहे, म्हातारपणी पण आहे, सर्वच कालात आहे. कोणती, अहम अस्मि. याच्यावरून काय सिद्ध होतं की सत्ता, आत्मा हा सत्ता स्वरूप आहे, अर्थात सत आहे, नित्य आहे, हे सिद्ध होतं अनुभवाने. और अहम अस्मि या प्रकार के अनुभव ते भी ता आत्मा की, त्या आत्म्याची सत्य रूपता सिद्ध होवे. याते सो जीवात्मा सत्य रूप ही है. याच्यावरून काय ठरलं, आत्मा कसा आहे, सत्य स्वरूप आहे, ही गोष्ट सिद्ध झाली. और आता सत चित आनंद असा हेतू दिलाय की नाही. सच्चिदानंद लक्षणत्वात किंवा सच्चिदानंद रूपत्वात हा हेतू दिलाय. तर आत्मा सत्स्वरूप आहे, या गोष्टीची सिद्धी श्रुती स्मृती युक्ती अनुभव यावरून केली. आता आत्मा चित रूप आहे, याची देखील सिद्धी करतात. और अत्र अयम पुरुष स्वयं ज्योतिर्भवती, आत्मा एव अस्य ज्योतिर्भवती, यह अयम विज्ञानमयः
त्रिषु धामसु यद भोग्यम भोक्ता भोग च यद भवेत् तेभ्य विलक्षण साक्षी चिन्मात्रो अहम सदाशिव ही श्रुती आहे. बघा आता काय काय सांगितलं. अत्र अयम पुरुष स्वयं ज्योती. अत्र नाम स्वप्नावस्थायाम आहे की नाही. स्वप्नाचं उदाहरण घेऊन सिद्ध केलं आहे. स्वप्नावस्थेमध्ये हा पुरुष स्वयं ज्योतिर्भवती. स्वयं ज्योती म्हणजे प्रकाश स्वरूप आहे. का बरं. स्वप्नामध्ये स्वप्न पदार्थांना प्रकाशित करणारे आत्म्याला सोडून दुसरे कोणी आहे का तिथं. नाही आहे. चक्षुरादिक इंद्रियाच्या द्वारे स्वप्नातल्या पदार्थाचं प्रकाशन घडत नाही, परंतु प्रकाशन तर होत आहे. याचा अर्थ कोण प्रकाश स्वरूप कोण आहे तिथं. आत्माच आहे. स्वयं ज्योती त्याला म्हटलं आहे. अत्र अयम पुरुष स्वयं ज्योती भवती. आत्मा एव अस्य संगातस्य. अस्य शब्दाने काय घ्यायचं. संगात म्हणजे कोण. शरीर इंद्रियाचा समूह. हे शरीर वगैरे आपलं. आत्मा एव अस्य ज्योती भवती. आत्माच या संगाताचा प्रकाशक आहे असं. ज्योती भवती. यह अयम विज्ञानमय. जो हा आत्मा कसा आहे. विज्ञानमय. विज्ञानमय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान स्वरूप. ज्ञान स्वरूप आहे आत्मा. पुन्हा त्रिषु धामसु यद भोग्यम. त्रिषु धामसु तिन्ही धामामध्ये. तिन्ही धाम म्हणजे कोणते. जाग्रत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था हे घ्यायचे. तर त्रिषु धामसु यद भोग्यम. तिन्ही अवस्थेमध्ये जे भोग्य आहे. पुन्हा जो भोक्ता आहे. तिन्ही अवस्थेचा भोक्ता विश्व तेजस प्राज्ञ है की नाही. भोग्यम भोक्ता और भोग यद भवे. जेवढं काही आहे ते विलक्षण. त्या सर्वाहून विलक्षण भिन्न लक्षण वाला आहे कोण. आत्मा. कसा आहे मग तो आत्मा. साक्षी चिन्मात्र मतलब चैतन्य स्वरूप आहे. साक्षी स्वरूप आहे. तोच मी आहे. अहम सदाशिव. ठीक आहे जी. सदा कल्याण स्वरूप आहे. अर्थ या श्रुतीचा अर्थ देऊ राहिले. इस स्वप्न अवस्था विषय. अत्र आलता ना अत्रायम. अत्र म्हणजे इस स्वप्नावस्था. या स्वप्नावस्थेमध्ये य आत्मा स्वयं ज्योती आहे म्हणजे स्वयं प्रकाश स्वरूप आहे. अर्थात ता स्वप्नावस्था विषय सूर्य चंद्राधिक बाह्य ज्योतियो के. तिथं बाह्य झालं ना. काय पाहिजे. बाह्य पाहिजे. ह्या नाही. बघा अर्थात ता स्वप्नावस्था विषय सूर्य चंद्राधिक बाह्य ज्योतियो के अभाव हुए भी. स्वप्नामध्ये स्वप्न पदार्थांना प्रकाशित करणारे बाह्य सूर्य चंद्राधिक आहेत का. नाही आहे. तरी पण स्वप्न पदार्थाचं प्रकाशन घडतं की नाही. घडतं. मग कोण करतो. आत्मा. याचा अर्थ आत्मा कसा आहे. स्वयं ज्योती प्रकाश स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप आहे. अर्थात ता स्वप्नावस्था विषय सूर्य चंद्राधिक बाह्य ज्योतियों के अभाव हुए भी ता आत्मारूप ज्योती करके ही. त्या आत्मारूप ज्योतीच्या द्वारेच प्रकाशाच्या द्वारेच सर्व व्यवहार हो गए. सर्व व्यवहार होतो. और इस संगात का अस्य पदार्थ ना. इस संगात का आत्मा ही ज्योती होवे है. या संगाताचं प्रकाशन करणारा सुद्धा कोण आहे. आत्मारूप ज्योतीच आहे. बाहेर सूर्य चंद्राधिक प्रकाशित पदार्थ नसले तरी सुद्धा आपण आपल्याला प्रत्यक्ष आहोत की नाही. आहे की नाही. याचा अर्थ आत्माच या शरीराधिकाचं सुद्धा काय करतो. प्रकाशन करतो. और यह आत्मा पुढं झालं एवढं. और इस संगात का आत्मा ही ज्योती हो गए. और यह आत्मा विज्ञान रूप है. हा आत्मा विज्ञान स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. और त्रिषु धामसु आलतं ना त्याची व्याख्या आता. और जागृत स्वप्न सुषुप्ती इन तीन अवस्थाओं विषय म्हणजे या तिन्ही अवस्थामध्ये यथाक्रमते क्रमानुसार विद्यमान जे भोक्ता कोण कोण. विश्व तेजस प्राज्ञ. जागृतीचा भोक्ता विश्व आहे. सुषुप्तीचा भोक्ता प्राज्ञ आणि स्वप्नाचा भोक्ता तेजस. विश्व तेजस प्राज्ञ यह तीनों भोक्ता है. लागलं. तथा तीनों के जे स्थूल सूक्ष्माधिक भोग्य. त्या तिन्ही अवस्थेमध्ये असणारे भोग्य पदार्थ जागृतीचे पदार्थ स्थूल आहेत. तर स्थूल आणि स्वप्न सुषुप्तीचे पदार्थ कसे आहेत. भोग्य पदार्थ सूक्ष्म आहेत. और तीनों के जे स्थूल सूक्ष्माधिक भोग्य पदार्थ है तथा तो भोक्ता आणि भोग्य झालं की नाही. आता भोग तथा अंतकरण की व अज्ञान की वृत्तीरूप जो भोग आहे. भोग शब्दाने काय घ्यायचं. अंतकरणाची वृत्ती किंवा अज्ञानाची वृत्ती. जागृत अवस्थेमध्ये अंतकरणाची वृत्ती
आणि स्वप्न सुषुप्तीमध्ये अज्ञानाची वृत्ती. तथा अंतकरण किंवा अज्ञान की वृत्ती रूप जो भोग है तीन सर्वोते विलक्षण, त्या सर्वाहून विलक्षण जो चैतन्य मात्र साक्षी है, केवल चैतन्य स्वरूप ज्ञान स्वरूप जो साक्षी है सो मैं हूं, अहम सदाशिव, ते चैतन्यच मी आहे. इत्यादि श्रुतियों करके इत्यादि श्रुतीनुसार ता जीवात्मा की चैतन्य रूपता सिद्ध हो गई है की नाही. त्या जीवात्म्याच्या ठिकाणी काय सिद्ध होऊ राहिली? चैतन्य रूपता. म्हणजे जीव हा चैतन्य रूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. या गोष्टीची सिद्धी करण्याकरिता प्रमाण दिलं. कशाचं? श्रुतीचं. आता पुढे स्मृती प्रमाणाने देखील जीवाची चैतन्य रूपता, ज्ञान रूपता सिद्ध करत आहे ग्रंथकार. और यथा प्रकाशयत्येक कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. कुठला श्लोक आहे? श्रीमद भगवद्गीता 13वा अध्याय श्लोक नंबर 33. यथा, आता पहा, यथा प्रकाशयति एकः कृत्स्नं लोकम इमं रविः क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. अन्वय पहा. भारत हे भारत संबोधन आहे, शेवटचा शब्द भारत. आता सुरुवातीपासून यथा, यथा सापडलं. यथा याच्यानंतर आहे यथा एकः रविः इमाम कृत्स्नं लोकम प्रकाशयति. झालं. पुढं तथा क्षेत्री कृत्स्नं क्षेत्रम प्रकाशयति. ठीक आहे. भगवान सांगतात अर्जुनाला, हे भारत, हे अर्जुन, यथा ज्याप्रमाणे एकः रवी, रवी सूर्य, एकच सूर्य आहे, पण तो सूर्य ज्याप्रमाणे इमं कृत्स्नं लोकम, या सर्व लोकांना काय करतो? प्रकाशयति, प्रकाशित करतो. तथा त्याप्रमाणे क्षेत्री, क्षेत्रम अस्य अस्ति इति क्षेत्री. क्षेत्री म्हणजे कोण? जीवात्मा, आत्मा. काय करतो? कृत्स्नं क्षेत्रम, समस्त क्षेत्र को, शरीरादिकों को. क्षेत्र म्हणजे कोण? शरीरादिक. कृत्स्नं क्षेत्रम, संपूर्ण क्षेत्र को प्रकाशयति, प्रकाशित करतो. या स्मृती वचनावरून, गीता वचनावरून काय सिद्ध झालं? की आत्मा हा चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. अर्थय हे अर्जुन, काय सापडलं तिथं? हे अर्जुन. तिथं काय पाहिजे? अर्जुन, अर्जुन, हे अर्जुन. जैसे ये कई सूर्य भगवान संपूर्ण लोगों को प्रकाश करे हैं. एकच सूर्य संपूर्ण लोकांचं काय करतो? प्रकाशन करतो. तैसे त्याप्रमाणे यह आत्मा संपूर्ण संगात को, क्षेत्रम शरीर, संगात को प्रकाश करे हैं. इत्यादि स्मृतियों करके भी, या स्मृती वचनावरून देखील ता जीवात्मा की चैतन्य रूपता सिद्ध होवे आहे. जीव हा चैतन्य स्वरूप आहे, म्हणजेच ज्ञान स्वरूप आहे. या गोष्टीची सिद्धी होते. लागले एवढं? और जो कदाचित यह आत्मा चैतन्य रूप नहीं होवे. आता युक्तीने, श्रुती, स्मृती, युक्ती, अनुभव. आता युक्तीने सांगतात. और जो कदाचित म्हणजे जर कदाचित यह आत्मा चैतन्य रूप नहीं होवे, हा आत्मा जर ज्ञान स्वरूप नसेल, तो तर प्रकाश के अभाव थे, है की नाही? प्रकाशक के अभाव थे. प्रकाशन करणारा दुसरा कोणी नसल्यामुळे इस जगत विषय अंधता प्राप्त होवेगी. जगतामध्ये काय येईल? अंधत्वाचा प्रसंग येईल. पण तसं आहे का? नाही आहे, है की नाही? उलट सर्व वस्तूचं काय होऊ राहिलं? प्रकाशन होऊ राहिलं. याच्यावरून देखील काय ठरतं? की जीवात्मा हा प्रकाश स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. इत्यादि युक्तियों करके भी, ही युक्ती झाली, युक्तियों करके भी ता जीवात्मा की चैतन्य रूपता सिद्ध होऊ लागलं. आता अनुभव. अहम अनुभवामी म्हणतो की नाही मनुष्य? मी अनुभव करतो.
अहम घटम अनुभवामी इत्यादि. अहम अनुभवामी या प्रकार के अनुभव ते भी, या अनुभवरूप प्रमाणावरून देखील ता आत्मा की चैतन्य रूपता सिद्ध होवे है. आत्मा चैतन्य रूप आहे म्हणजे ज्ञान रूप आहे, या गोष्टीची सिद्धी होते. लागलं. याते सो जीवात्मा चैतन्य रूपही है. यावरून काय ठरलं की जीवात्मा कसा आहे, चैतन्य स्वरूप आहे. मग आतापर्यंत जीवात्म्याच्या ठिकाणी कशाची सिद्धी केली, सतरूपतेची, चिद्रूपतेची. त्याकरिता प्रमाण म्हणून काय काय सांगितलं, स्मृती, युक्ती, अनुभव. ठीक आहे. आता त्या जीवात्म्याच्या ठिकाणी काय सिद्ध करायचं आहे, आनंद रूपता. त्याकरिता सुद्धा प्रमाण द्यायचे आहे. कोण कोण, श्रुती, स्मृती, युक्ती, अनुभव. और सापडलं का, और यो वै भूमा तत्सुखं को ही एव अन्यत् कः प्राण्यात् यत् एष आकाश आनंदो न स्यात् एष एव आनंदयती. ही श्रुती आहे. या श्रुतीवरून जीवात्म्याच्या ठिकाणी काय सिद्ध होत आहे, आनंद रूपता. कसं बरं, यो वै भूमा तत्सुखम. जो भूमा आहे की नाही, आत्म्यालाच भूमा म्हटलेला आहे की नाही. यो वै भूमा, हा तत्सुखम, नाल्पे सुखम असती. यो वै भूमा तत्सुखम. जो भूमा आहे तोच सुख स्वरूप आहे, अल्पामध्ये सुख नाही आहे. तर यो वै भूमा तत्सुखम असं म्हटलंय. अर्थात परमात्मा सुख स्वरूप आहे, आत्मा सुख स्वरूप आहे हे सांगितलं. आणखीन कोही अन्य प्राण्यात नाही, कह म्हणजे कोण बरं दुसरा, अन्य दुसरा, परमात्म्याला सोडून अन्य दुसरा कोणी प्राण्यात आहे की नाही. या प्राणादिकांच्या व्यापाराला प्रेरणा देतो आहे की नाही. अर्थात दुसरा कोणी नाही, आत्माच आहे. प्राण्यात यत एष आकाश आनंदो नस्यात. हा आकाश स्वरूप अर्थात आत्मा स्वरूप आनंद जर नसेल तर कह प्राण्यात, कोण या प्राण्यांना जीवित वगैरे ठेवील. एष ही आनंद येते. हाच परमात्मा सर्वांना काय करतो, आनंदित करतो. आनंदामुळे जीव जगू राहिले. जर जीवांना अजिबात आनंद भेटला नसता तर कधीच मेले असते. पण त्यांना थोडा भाग होईना आनंदाचा लेश भेटतो आहे म्हणून जगतात. कळलं की नाही. सुषुप्तीमध्ये आनंद भेटतो की नाही. जर समजा ठरवलं, एखाद्याला शिक्षा दिली आणि त्या शिक्षा देणाऱ्याने समजा काय कैद केलं ना, फक्त त्याला शिक्षा कोणती करायची, झोपूच द्यायचं नाही, एवढं शिक्षा द्यायची. बघा काय परेशानी होते. कळलं की नाही. मरून जाईल 2 दिवसात, 2-4 दिवसात जर झोपू दिला नाही तर. का बरं, आनंद मिळणार नाही. आनंद भेटतो, बॅटरी चार्जिंग होते म्हणून जगतो जीव. कळलं. चला. एष एव आनंद येती. अर्थ या देश काल वस्तू परिच्छेद ते रहित जो आत्मा आहे सोयी सुखरूप आहे. भूमा, भूमा म्हणजे देश काल वस्तू परिच्छेदाने रहित, त्याला भूमा म्हणतात. देश काल वस्तू परिच्छेद ते रहित, परिच्छेदाने रहित जो आत्मा है सोई सुखरूप है. और जो कदाचित यह आत्मा आनंद रूप नहीं होवे तो अपान के व्यापार को तथा प्राण के व्यापार को तथा देह इंद्रियादिकों के व्यापार को कौन करेगा. श्रुती सांगू राहिली. श्रुतीमध्ये आले ना, क ही अन्यत क प्राण्यात है की त्याचा अर्थ चाललाय हा. और जो कदाचित, जर कदाचित हा आत्मा आनंदरूप नाही होय, आनंदरूप नसेल तो तर अपान के व्यापार को, अपान नावाचा जो प्राण आहे त्याचा व्यापार, प्राण के व्यापार को, प्राणाचा जो व्यापार आहे श्वासोश्वास त्याचा, तथा देह इंद्रियादिकों के व्यापार को कौन करेगा. अर्थात कोणीच करणार नाही. किंतु कोई भी नहीं करेगा. जिस कारण ते लोगों का जीवन आनंदपूर्वक ही होवे आहे. लोकांचं जीवन कसं आहे, आनंदपूर्वक आहे की नाही. लोगों का जीवन आनंदपूर्वक ही है. म्हणजे थोडाफार का होईना आनंद भेटतो म्हणून लोक जीवित आहेत. जर अजिबात आनंद भेटला नाही तर कोणी जगू शकत नाही. अति दुःख के प्राप्त हुए प्राणों का वियोग ही देखने में आवे. व्यवहारात सुद्धा एखाद्याला अतिशय दुःख प्राप्त झालं तर त्याचा काय होऊन जातो, प्राणाचा वियोग होतो. का बरं, अति दुःख त्याला होऊ राहिलं म्हणून. लागलं. अति दुःख के प्राप्त हुए प्राणों का वियोग ही देखने में आवे है. इत्यादी श्रुतियों करिके है की नाही. इत्यादी श्रुतीच्या वचनावरून ता जीवात्मा की आनंद रूपता सिद्ध होते. या श्रुतीवरून काय सिद्ध झालं, जीवात्म्याच्या ठिकाणी आनंद रूपतेची सिद्धी झाली. कोणत्या प्रमाणावरून, श्रुतीरूप प्रमाणावरून. आता स्मृती देतात कशाकरिता, जीवाच्या ठिकाणी आनंद रूपता सिद्ध करण्याकरिता. और यो अंत सुख
अंतरामः तथा अंतर्ज्योति रेवय काय योंतः सुखोंतरामस्तथा ज्योतिर तथांतर्ज्योतिरेवयः इत्यादि. कुठला श्लोक आहे? गीता. गीता अध्याय कोणता? 5वा श्लोक नंबर 24. ठीक आहे की नाही? यह अंतः सुख, जे आतमध्ये सुख आहे की नाही, यह अंतः सुख अंतर्राम तथा अंतर्ज्योति ज्योति एव, इथं वर मात्र झालंय ना, रेव पाहिजे होता, रेव यह इत्यादी इत्यादी. गीता अन्वय कसा आहे त्याचा? यह अंतः सुख अंतराम तथा एव यह अंतर्ज्योति इत्यादि गीता स्मृति वचनों करके भी ता जीवात्मा की आनंद रूपता सिद्ध होवे. या गीतेच्या वचनावरून देखील आत्मा कसा सिद्ध होतो? आनंद रूप आहे, हे सिद्ध होत आहे. और जो कदाचित यह आत्मा आनंद रूप नहीं होवे तो, आता युक्ती बरोबर आहे की नाही, युक्तीने सिद्ध करतात आत्म्याची आनंद रूपता. और जो कदाचित जर कदाचित यह आत्मा आनंद रूप नहीं होवे, आनंद रूप नसता तो सर्व लोगों की अपने आत्मा विषय परम प्रीति नहीं होनी चाहिए. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव आपल्या आत्म्यावर अतिशय प्रेम करतो की नाही? का करतो? की आत्मा आनंद रूप आहे म्हणून. दुःख जिथं आहे त्याच्याविषयी प्रेम होत असतं का? नाही होत ना, आहे की नाही? जिथं दुःख मिळण्याची शक्यता आहे जिथून, त्याच्यावर माणसं प्रेम करतात का? नाही. सापावर सुद्धा लोकांनी काय केलं असतं? प्रेम केलं असतं. शोधून आणला असताना आपल्या घरात ठेवला असता, आहे की नाही? पण करतं का कोणी? नाही. काय करतात मग? घरात जर निघला तर मारून टाकतात किंवा बाहेर फेकून देतात, विंचू वगैरे, आहे की नाही? हा, याचा अर्थ काय? प्रेम करतात आपल्या आत्म्यावर सर्व लोक. याचा अर्थ आत्मा कसा आहे? आनंद स्वरूप आहे. अपने आत्मा विषय परम प्रीति नहीं होनी चाहिए और सर्व लोगों को अपने आत्मा विषय तो परम प्रीति ही देखने में आवे. याच्यावरून काय सिद्ध झालं? आत्मा हा आनंद स्वरूप आहे. और आता अनुभव सांगतात. युक्ती झाली, अनुभव. और सुषुप्ति ते उठे हुए पुरुष को मैं सुखी सोता भया या प्रकार का स्मरण होवे है की नाही? झोपेतून जागा झालेला मनुष्य काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो, असं त्याला काय होतं? स्मरण. स्मरण हे कसं असतं? अनुभवपूर्वक. याचा अर्थ सुखाचा अनुभव घेतलेला आहे कुठं? सुषुप्तीमध्ये. सो स्मरण अनुभव ते विना होता नहीं. या ते सुषुप्ति विषय सुख के अनुभव को कल्पना करावे. या ते म्हणून ते स्मरण काय करतं? की सुषुप्तीमध्ये सुखाचा अनुभव घेतला आहे असा निश्चय करवित ते स्मरण. या ते सुषुप्ति विषय, सुषुप्तीमध्ये सुख के अनुभव को कल्पना करावे है कौन? ते स्मरण. तहा सुषुप्ती विषय कोई विषयजन्य आनंद तो आहे नाही. आता सुषुप्ती म्हणजे आनंद आहे निश्चित, पण सुषुप्ती मधला आनंद विषयजन्य आहे का? नाही. कारण तिथं कोणताच विषय नाही. शब्द स्पर्श रूप रसगंध कोणताच विषय तिथं नाही आहे. सुषुप्ती विषय कोई विषयजन्य आनंद तो आहे नाही. किंतु आपले स्वरूप काही आनंद आहे, स्वरूपाचाच आनंद आहे. या अनुभवावरून काय सिद्ध झालं? की अनुभवाने देखील जीव हा आनंद स्वरूपच आहे, ही गोष्ट सिद्ध झाली. इत्यादी युक्तियों ते भी, इत्यादी युक्तीवरून देखील ता जीवात्मा की आनंद रूपता सिद्ध होवे आहे. जीवात्मा शिकन काय सिद्ध झाली? आनंद रूपता लागलं. और मैं कदाचित भी अप्रिय नहीं हो या प्रकार के अनुभव ते भी ता जीवात्मा की आनंद रूपता सिद्ध होवे आहे. प्रत्येक जीवाला असं वाटतं की नाही मी कधी देखील काय होऊ नये, स्वतःबद्दल अप्रिय नाही हो, मी अप्रिय होऊ नये, अर्थात मी प्रिय रूपच आहे. हा सर्वांना अनुभव आहे. या प्रकार के अनुभव तेवी, या प्रकारच्या अनुभवावरून देखील ता जीवात्मा की आनंद रूपता सिद्ध होवे. याते य जीवात्मा आनंद रूप ही है. जीवात्मा कसा है? आनंद. इस प्रकार श्रुति, स्मृति, युक्ति, अनुभव इन चारों करके इस जीवात्मा की सच्चित आनंद रूपता सिद्ध होणे ते. या चार प्रमाणावरून जीवाच्या ठिकाणी सिद्ध झालाय काय? सच्चित आनंद रूपता सिद्ध झाला आहे. त्याच्यामुळे होणे ते
सो सच्चिदानंद रूपत्व हेतू ता जीवात्मा रूप पक्ष विषय वृत्ती होणे ते. पूर्व पक्ष काय म्हणला होता? पक्षाच्या ठिकाणी हेतू नाही. तर सिद्ध काय केलं? पक्ष जो जीव त्याच्या ठिकाणी हेतू आहे आणि त्याच्यामुळे त्या हेतूला घेऊन आमचं साध्य सिद्ध होतं. काय साध्य? जीव आणि परमात्म्याचा अभेद. हे साध्य सिद्ध होतं. परमात्म्याहून जीव भिन्न नाही. सच्चिदानंद रूपता सिद्ध होणे ते सो सच्चिदानंद रूपत्व हेतू बरोबर ता जीवात्मा रूप पक्ष विषय त्या जीवात्मा रूप पक्षाच्या ठिकाणी वृत्ती होणे ते राहत असल्यामुळे स्वरूपा सिद्ध नामा हेत्वाभास नाही है की नाही. म्हणजे हेतूच्या ठिकाणी दोष दिला होता ना पूर्व पक्षाने. काय? की स्वरूपा सिद्ध नावाचा हेत्वाभास आहे. सिद्ध काय केलं? स्वरूपा सिद्ध नावाचा हेत्वाभास नसून सद हेतू आहे. लागला अर्थ? झालं आता? किंवा इथून पुढचा विचार उद्या करूया. झालं ना? बस. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.